जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर पौराणिक कथा, बैलपोळ्याची कथा. चला तर मग सुरू करूया ही अद्भुत गोष्ट. खूप वर्षापूर्वी कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती माता वास करत होते. मातेला शेती करायची खूप आवड होती, पण त्या काळी शेतात नांगर नव्हता, बैल नव्हते, त्यामुळं शेती करणे फार कठीण होते. तेव्हा पार्वती मातेने महादेवाला प्रार्थना केली, प्रभू, मनुष्य आणि देवतांना अन्नधान्याची गरज आहे, पण अन्नाशिवाय जीवन कसं चालेल? शेतकामासाठी काही साधन द्या. मातेची विनंती ऐकून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी प्रथम नंदी बैलाची निर्मिती केली. नंदीने शेतात नांगर ओढून धान्य पिकवलं. यानंतर इतर बैलांची निर्मिती झाली आणि शेती करणे सोपं झालं. धान्य मुबलक उगवू लागलं. लोकांचे जीवन आनंदी झाले. तेव्हा शेतकऱ्यांनी विचार केला, आपलं पोट भरलं ते या बैलाच्या श्रमामुळं, म्हणून आपण देवाप्रमाणे बैलांची सुद्धा पूजा केली पाहिजे. तेव्हापासून दरवर्षी श्रावण महिन्यात बैलपोळा साजरा होऊ लागला. या दिवशी बैलांना आंघोळ घालतात, त्यांना सुंदर फुलांनी सजवतात, शिंगांना तेल लावतात, गोड खाऊ देतात आणि त्यांना सन्मान करतात. या कथेचा बोध असा आहे की मित्रांनो, बैल हा केवळ प्राणी नाही, तर शेतकऱ्यांचा खरा सोबती आहे. देवाने दिलेलं वरदान असल्यामुळं आपण त्याला देवासमान मानतो आणि कृतज्ञतेने बैलपोळा साजरा करतो. जय जय रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.